माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला गुरुचरित्र अध्याय 7 याचे पठण करणार आहे. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण महिमा आम्हासी, निरोपी जे स्वामी कृपेसी, पूर्वी कवना साक्ष झाली. समस्त तीर्थ सांडूनी श्रीपाद गेले किंकारणी, पूर्वी आधार केला कवणी, पुराण कथा सांगा मज. त्यावरी असेल गुरुची प्रीती, तीर्थ महिमा ऐकणे चित्ती, वांझा होतसे ज्ञान ज्योती, कृपा सिंधू गुरुराया. सिद्ध म्हणे नामधारकासी, गोकर्ण महिमा मज पुससी, सांगेन तुझ विस्तारेसी, एक चित्ते परियेसा. पूर्वयुगी इक्ष्वाकुवंशी, मित्र सह राजा परियेसी, प्रतापवंत क्षत्रिय राशी, सर्व धर्मरत देखा. राजा सकळ शास्त्रज्ञ, विवेकी असे श्रुती निपुण, बलाढ्य शूर महाभीम, द्योगी दयानिधी. असता राजा एके दिवशी, विनोदे निघाला पारदिसी, प्रवेशला महावनासी, वसती शार्दूल सिंह जेथे. निर्मनुष्यारण्यात राजा पारधी खेळत, भेटला तेथे अद्भुत, दैत्य ज्वाळाकार भयानक. राजा देखुनी तयासी, वर्षता शर झाला कोपेसी, मूर्छना येऊनी धरणीसी, पडला दैत्य तयावेळी. होता तयाचा बंधू जवळी, आक्रंद तसे प्रबळी, पाषाण हाणी कपाळी, बंधू शोके करोनिया, प्राण त्याजिता निशाचर, बंधुसी म्हणतसे येर, जरी तू होसी माझा सहोदर, सूड घेई माझा तू. असे बोलूनी बंधुसी, दैत्य पावला पंचस्त्वाशी, अनेक मायापाशी, नररूप धरिले तयावेळी. रूप धरोनी मानवाचे, सौम्य वाणी बोले वाचे, सेवक तत्व करी राजयाचे, अति नम्रत्वे बोलोनिया, सेवा करी नाना परी, सेवकाचे सारखे मनधरी, कितीक दिवसावरी, वनातरी राजा होता देखा. समस्त मृग जिंकुनी, दुष्ट जीवा ते वधोनी, राजा आला परतोनी, आपुल्या नगरा परियेसा. ऐसे असता एके दिवशी, पितृश्राद्ध आले परियेसी, आमंत्रण सांगे ऋषीसी, वसिष्ठादिका परियेसा. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक, करवितसे सविवेक, कापट्टे होता तो सेवक, तया स्थानी ठेविला. राजा म्हणे तयासी, पाकस्थानी तू वससी, जे जे मागेल भाणवसी, सर्व आणुनी वाद्यावे. अंगीकारोनी तो सेवक, नरमासा आणोनी देख, कापाट्य भावे करवी पाक, केली शाक तयावेळी. ठाय घालिता ऋषेश्वरासी, पहिलेच वाढिले नरमांसासी, पाहता कोप झाला वसिष्ठासी, दिदला शाप तयवेळी. वसिष्ठ म्हणे रायासी, नरमांस वाढिले आम्हासी, त्वरित ब्रह्मराक्षस होसी, म्हणून शाप दिदला. शाप देता तये काळी, राजा कोपला तात्काळी, अपराध नसता प्रबळी, वाया मज का शापिले. नेणे मांसपाक कोणी केला, माझा निरोप नाही झाला, वृथा आमुते शाप दिदला, आपण शापीन म्हणतसे. उदक घेऊन अंजुळी, शापावया सिद्ध झाला ते काळी,
तव राजपत्नी येऊनी जवळी वर्जी आपुले पती ते. पतीसी म्हणे ते नारी गुरुसी शापिता दोष भारी. वंदुनी तयाचे चरण धरी तेणे भाव सागर तरशील. मययंती सतीचे वचन मनीता झाला राजा आपण. अंजुळीचे उदक जाण टाकिया फुले चरणावरी. शाप देता कल्मश पाणी पडले राजाचे चरणी. कल्मशपाद नाम म्हणूनी ब्रह्मराक्षस झाला तो राव. राजपत्नी येऊनी परियेसी लागली वसिष्ठ चरणासी. उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय काज. करुणावचन ऐकुनी शांत झाला वसिष्ठ मुनी. वर्षे 12 क्रमोनी पुनरपी राजा होशील. उशाप देऊनी वसिष्ठ ऋषी गेला आपुले स्थानासी. ब्रह्मराक्षस राजा परियेसी होऊनी गेला वनांतर. निर्मनुष्यारण्यात राजा राहिला प्रख्यात. बक्षित असे अनेक जंत पशु मनुष्य आदी करुनी. ऐसे क्रमिता तयवणी मार्गस्थ दंपत्ते दोन्ही. ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासूर. घेऊनी धरी ब्राह्मणासी व्याघ्र जैसा पशुसी. घेऊनी गेला भक्षावयासी विप्रस्त्री समागमे. अतिशोक करी ब्राह्मणी जाऊनी लागे राक्षस चरणी. राखे मदला अहेवपणी प्राणेश्वरा ते सोडी पितया. न बक्षिगा माझा पती माझी तया वरी अतिप्रीती. मज बक्षिगा म्हणे सुमती वल्लभाते सोडोनिया. पती वीण राहता नारी जन्म पृथ्वीची दगडापरी. पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे. पती लावण्य पूर्ण वयसी वेदना शास्त्र पारंगेसी. त्याचा प्राण जरी तू रक्षसी जगी होईल तुझ पुण्य. कृपा करी गा आम्हावरी होईन तुझी कन्याकुमारी. मज पुत्र होतील जरी नाम वाढविन तुझे मी. ऐसे नाना परी देखा विपस्त्री करी महादुःखा. बोलन मनोनी राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते बक्षिले. पती ते बक्षिले देखोनी शाप वदली ते ब्राह्मणी. म्हणे राक्षसा ऐक कानी शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा होसी 12 वर्षे क्रमोनी. परिरमता स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे. अनाथा बक्षिले दुष्ट भावे दुरात्मा तू राक्षसा. शाप देऊनी तया वेळी पतीच्या अस्ती मिळवूनी जवळी. काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने. ऐसे असता राव देखा क्रमी 12 वर्षे निका. पुनरपी राजा होऊन ऐका आला आपले नगरासी. विप्रस्त्रियेचे शापवचन स्त्रियेशी सांगितली खूण. म्हणे संग करिता तक्षण मृत्यू असे आपणासी. ऐकोनी पतीचे वचन मंदयती दुःख करी आपण. मन करुनी निर्वाण त्या जावया प्राण पाहतसे. मयंती म्हणे रायासी संतान नाही तुमचे वंशासी. वनी कष्टला 12 वर्षी आपुले कर्मन चुकेची. ऐकोनी सतीचे वचन शोके दाटला अति गहन. अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणतसे. मंत्री वृद्ध पुरोहितासी बोलविले परियेसी. ब्रह्महत्या घडली अम्मासी विमोचन होय कणवे परी. मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती ऐका मात. तिथे आचरावी समस्त तेणे पुनीत व्हाल तुम्ही. करोनी ऐसा विचार राजा निगे तीर्थाचार. सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीत असे. ज्या ज्या तीर्था जाया आपण अनेक पुण्य करी जाण. यज्ञाधिक कर्म अन्नदान ब्राह्मणाधिक देत असे. ऐसी नाना तीर्थे करीत परी ब्रह्महत्या सेवेची येत. अधोरूपी असे दिसत कवणे परी न जायची. कष्टोनी राजा बहुता परी निर्वाण होऊनी मना भीतरी. हिंडत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होनिया. नगरा ब्राह्म प्रदेशी
श्रमोनी राजा पर्येसी चिंता करी मानसी वृक्ष छाये बैसलासे ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित तया स्थानासी पातला राजा देखुनी गौतमासी चरणी लोळे संतोषी नमन करी साष्टांगेसी भक्तिभावे करोनिया आश्वासुनी तये वेळी गौतम कुसे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंता कुलित मुखांबुज कवण कार्य घडले असे ऐकोनी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारोन शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज प्रायश्चित्ते सकळिक यज्ञादि कर्मे धर्माधिक सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरली शमन न होय महादोष सवेची येत अघोरवेश व्रते आचार लोकोटीश न जाय दोष सर्वथा आजीचेनी माझे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो ऐकोनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण म्हणे भय सांडिगा निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थविशेषी महापातक संहारावयासी गोकर्ण क्षेत्र असे भले स्मरण करता गोकर्णासी ब्रह्मा हत्यादी पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वर धुनी मंदिर निश्चय वास कर्पूर गौर गोकर्ण क्षेत्री परियेसा जैसी अंधकार रजनी प्रकाशावया जेवी अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्यप्रकाशाविण गती नव्हे तैसे समस्त तीर्थाचे पाप नच जाय याची कारणे सूर्यादयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्त्र ब्रह्महत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा रुद्रोपैद्र विरिंचित देखा जाऊनी तया स्थानी एका तप केले हो सकळी का कार्यसिद्धी होय त्या प्रती भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करती जाणूनी फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्यक्षेत्र असे जैसे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकळिका साध्य झाले तप ऐका या वेगळे काय सांगू जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपुर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देव तेथे येती पुण्यक्षेत्री वास करती ब्रह्मा विष्णू इंद्रासहित विश्वदेवे मरुद्गण चंद्र सूर्य वस्तादिक पूर्वद्वारी राहिले एक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसले असती ते स्थाना अग्नियम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिण द्वारी वास करीत संतोष राहिले असती वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिम द्वार स्थळी प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियेसा कुबेर वायू भद्रकाली मातृदेवता चंडी सकळी उत्तर वास त्रिफाळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वावसू परियेसी चित्रसेन गंधर्व सुरसी पूजा करीती सदाशिवासी सदा वसुनी तया ठाई धृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी ऐका नित्य नृत्य करती देखा महाबळेश्वराचे सन्मुख वसिष्ठ काश्यप कण्वऋषी विश्वमित्र महातापसी भरद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करती सदा तेथे कृतयुगी ब्रह्मऋषी आचार करीती महातापसी महाबळेश्वराचे भक्तीसी राहिले गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अत्री ऋषी दक्षादी ब्रह्मऋषी परियेसी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासिती अनेक सिद्ध साध्य जाण मुनीश्वर अजीन धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती
त्वगस्ती मात्र शरीरेसी अनुष्ठिती महातापसी पूजा करती भक्तीसी चंद्रमौळीची परेयेसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्टवसव विद्याधर किं पुरुष सर्व सेवेसी जाती निरंतर गुह्यांक किन्नर स्वर्गलोक शेणादी नाग तक्षक पिशाच वेताळ साकळीक जाती पूजेसी तया स्थाना नाना शृंगार करुणी अनेक भूषणे विराजमानी सूर्याशशी विमानी वहनी येती वळंगोनिया स्तोत्रे गायन करती देखा नमिती नृत्य करीती आहे अनेका पूजे कारणे येती सकळिका महाबळेश्वर लिंगासी जे जे इच्छिती मनकामना पावती त्वरित निर्धारी जाणा समान नाही क्षेत्र मोकरणा या ब्रह्मांड गुणकाट अगस्त्यादी सनत्कुमार प्रियव्रतादी राजकुमार अग्नी देव दानवादी गेर वर लादले सर्व तया ठाई शिशुमारी भद्रकाली पूजा करीती स्त्रीकाली नागा ते गरुडन गिळी महाबळेश्वर दर्शने रावणादी राक्षस कुळी कुंभकर्णयेर सकळी वर लादले ये स्थळी बिभीषण पूजितसे ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्णा क्षेत्रा जाऊनी प्रबळ आराधिती नाना परी लिंग स्थापती आपले नामी असे ख्याती तया नामी वर लागले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली तये ठाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्ती वृद्धी लिंग स्थापिले आपुले नामी या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंग तीर्थे असंख्य दान पदोपदी असे निर्गुण ऐसे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारन असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खुण समस्त उदके जाणावी तीर्थे कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी लोहित द्वापरी सुवर्णपित कलियुगी कृष्णवर्ण जाहला सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिसे सूक्ष्म मरू रूपाने पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्महत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परियेसा ब्रह्महत्यादी महापापे परदारादी षटपापे शील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने दर्शन मात्रे पुनीत होती समस्त काम्यार्थ साधती अंती होय त्या गती गोकर्ण लिंग दर्शने ते स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तीसी तेची जाणार रुद्रवंशी रायासी म्हणे गौतम एखादे समय गोकर्णासी जाय भक्तीने मानुषी पूजा करिता सदशिवासी शिवपद निश्चय पावे जाणा आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी परवा भीतरी स्नान करुनी समुद्र तीरी दान धर्म करावा शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम म्हणे रायासी व्याती पातादी पर्वणीसी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोषे त्रयोदशी पूजिता पुण्य अगण्य काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे असित पक्ष माघमासी शिवरात्री चतुर्थ दिशी बिल्वपत्र वाहिले त्यासी दुर्लभ असे त्रिभुवनात असे अनुपम स्थान असता न जाती मूर्ख लोक ऐकता शिवतीर्थे असे दुर्बलता नेणती मूढ बधीर जाणा उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण सर्गासी जावया सोपान पद्धती असे परियेसा ऐसे या गोकर्ण स्थानासी जे जाती जन यात्रेसी चतुर्विध पुरुषार्थासी लादती लोक अवधारा स्नान करुनी समस्त तीर्थे महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्त्यर्थी पातकाव्यातिरिक्त होय जाणा
ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा. राजा ऐकुनी अति प्रेमा पुसता झाला ते वेळी. राजा म्हणे गौतमासी गोकर्ण स्थान निरोपिलेसी. पूर्वी पावला कोण यापासी साक्ष झाली असेल. विस्तारून ते आम्हासी सांगावे स्वामी करुणेसी. म्हणून लागला चरणासी अतिभक्ती करोनिया. म्हणे गौतम वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी. जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिली असे. गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र. आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करोनिया. मध्यान काळी आम्ही तेथे बसलो होतो वृक्ष छाये ते. दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी. शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी. कृमी पडले अघोरी पूय शोणित दुर्गंधी. कुक्षिरूपी गंडमाळा कफे दाटला सेगळा. दंतहीन ती विवळा वस्त्र नाही परिधाना. चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाय कंठगता. शौच व्याधी असे बहुता सर्वांग शूळ महादुःखी. विधवा आपण केशवपणी दिसे जैसी मुखरमणी. क्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे. ऐसी अवस्था चांडाळीसी आली वृक्षछायेसी. देह टाकीला धरणीसी त्युच्चू पाहे प्राणापुला. प्राण त्यजिता तये वेळी विमान उतरे तत्काळी. शिवदूत अतिबळी त्रिशूळ खटक्वांग धरुनिया. टंका युद्धे चंद्रभाळी दिव्य कांती चंद्रासारखी केवळी. किरीट कुंडले मिरवली चतुर्वर्ग येणे परी. विमानी सूर्यासारखे तेज अति विचित्र दिसे विराज. आले चांडाळी काज अपूर्व वर्तले तये वेळी. आम्ही पुसले शिवदूतासी आले ती कवण्या कार्यासी. दूत म्हणती आम्हासी न्यावयालो चांडाळी ते. ऐकोनी दूताचे वचन विस्मित झाले आमचे मन. पुनरूपी केला त्यासी प्रश्न ऐक राया तू एक चित्ते. ऐशिया चांडाळी पापिणीसी कैसी योग्य विमानेसी. नेऊन या श्वानासी सिंहासनी कैसे योग्य. या जन्मादारभ्य इसी पापे पाप संग्रहासी. ऐसी पापिन दुर्वृत्त ऐसी केवी न्याल कैलासा. नाहीसी शिवज्ञान न करिजते तपसाधन. दया सत्य कदा नेण इसी कैसे न्याल तुम्ही. पशुमांसाहारीसी सदा करी जीव वहीसी. ऐसी या दुष्ट पुष्टी पापिणीसी केवी नेता स्वर्गभूना. अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन. नाही केले शिवस्मरण ऐसी कैसे न्याल तुम्ही. शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान. यज्ञ यागादी साधन नाही केले इणे कधी. न करी स्नान पर्वकाळी नेणे तीर्थ कवणे वेळी. अथवा व्रतादी सकळी केले नाही इणे कधी. या सर्वांगी पियू शोणित दुर्गंधी असे बहुत. ऐशी चांडाळी दुर्वृत्त कैसी विमानी बैसवाल. अर्चन जन्मांतरीचे म्हणा पुष्ट सर्वांगतेची खुणा. कृमी निगती मुखातून पूर्वजित काय केले. ऐशी पापणी दुराचारी केवी नेता कैलासपुरी. योग्य नव्हे चराचरी तुम्ही केवी न्यालैसी. गौतम म्हणे रायासी ऐसे पुशिले दुतासी. त्यांनी सांगितलं आम्हासी अत्यंत ते चांडाळीचा. म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार. सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्य परियेसा. पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण. सौदामिनी नाम असे पूर्ण. सोमबिंबासारखे मुख अतिसुंदर रूपासी. उपवर जाहली पितृगृहासी. न मिळे वरतीयेसी चिंता करीती माता पिता. न मिळे वर सुंदर तिसी. उत्तम जाहली 10 वरुसी. मिळूनी एका द्विजासी. गृह्योक्तेसी लग्न केले. विवाह झाली यावरी होती तया पतीचे घरी. क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा. वर्तता असे पुढे देख तिचे पतीस झाले दुःख. पंचत्व पावला तात्कालिक विधिलेख करुनिया. ऐकोनी तिचे माता पिता कन्या फुले घरा आणि ती तत्वता.
पतीचे दुःखे दुःखीचा खेद करी ते नारी अति सुंदर पूर्ववयासी मध्ये व्याप्त प्रतिदिनसी चंचळ होय मानसी परपुरुषार्थे देखोनिया गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करी ते जापाळी प्रकट झाले तात्काळी गौप्य नोहे पातक आपण विधवा असे नारी पूर्ववयासी अति सुंदरी विषयी प्रीती असे भारी स्थिर नोहे तिचे मन ऐसे तिची या पातकासी विदित झाले सर्वांसी वाळीत केले तियेसी माता पिता बंधुवर्गी शंका होती पहिली तिसी निशंक झाली व्यभिचारासी प्रकट रूप ऐर्निशी रमू लागली नगरात तिथे नगरी एक वाणी रूपे होता अति लावण्य गुणी त्यासी तिने पूर्ववयस देखोनी झाली त्याची कुलस्त्री तया शुद्धाची या घरी वर्ततसे ते नारी ऐसी पापणी दुराचारी कुळवैरीण 42 श्लोक स्त्रिया कामेन नश्यन्ति ब्राह्मणो हीन सेवया राजानो ब्रह्मनंदेन यतयो भोग संग्रहात स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हीन सेवे राज्य जाय द्विजक्षोभे यती नासे विषय सेवने शूद्रा सवे अहर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र जाहला तियसी शूद्रगृही असता नित्य मांसाहार तिसी मद्यपानोन्मत्तेसी होनी तया शूद्र महिषी होती पापिणी दुराचारी वर्तता एके दिवशी उन्मत होनी परियेसी छेदिले वासरू आहारासी मेष म्हणूनी पापिणीने छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनेसी क्षीर ठेविले शिंकियासी दुसरे दिवशी पक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत जाहली अस्तमानी वासरू पाहे जावोनी धेनू दोहा वया लागी वत्सस्थानी असे मेष भ्रमित जाहली अतिक्लेश घरी पाहत असे सिरास स्पष्ट दिसे वासरू अनुत्तप्त होनी तय वेळी शिव शिव म्हणे चंद्रमौळी अज्ञानाने अशी पापे घडली म्हणून चिंती दुरात्मिणी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमिसी पती कोपेल म्हणून परियेसी अस्ति चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजार लोका व्याघ्रे वत्स नेले का बक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे येणे परी ऐसी कितीक दिवसावरी नांदत होती श्रद्धा घरी पंचत्व पावली ते नारी नेली धृती यमपुरा घातली तियसी नरकात भोग भोगी अति दुःखित पुनरपी जन्मा चांडाळी जात उपजली नारी परियेसा उपजतांची जाहली अंधळी विद्रुप वर्ण जैसी काजळी माता पिता क्वचित काळी प्रतिपाळी ती माया मोहे उच्छिष्ट अन्न घालिती तोंडा स्वजन तियेचे अखंडा बाळपणी तियेसी विदडा पोसितासी येणे परी ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दारिद्री झाली निराश्रय सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्या जितीत येसी स्वजन भ्रात भिक्षा मागुनी उदरभरित रक्षण करी शरीरा फुले येणे परी चांडाळी वर्तत असे बहुत काळी सुदेने पीडित सर्व काळी आपण अंध कुष्ठदेही न मिळे तिसी वस्त्रान्न दुःख करीत अति गहन ऐसे तिचे पूर्वकर्म झाली वृद्ध अति कष्टे भिक्षा मागे जनासी मार्गी पडोनी अहर्निशी कधी न बरे उदरतिसी दुःखे विलापे अपार व्याधी असे शरीरासी शोषित पियू परियसी दुर्गंधी येत असे महादोषी सर्वांग पुष्टे गळतसे ऐसे वर्तताम माघमासी लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी कलत्र पुत्र सहित देख शिवरात्रीचे यात्रेसी यती लोक देशोदेशी चतुर्वर्ण आसपासी हरुषे येती परियेसा देशोदेशीचे राजे देखा अस्थिरथ आदी
सहित ऐका येती समस्त भूमांडलिका महाबळेश्वर दर्शनासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेसी विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोक परियेसा किती हसती गायन करती धावती नृत्य करीत येती शिवस्मरणे गरजा करती यात्रा प्रसंगी जन देखा ऐसी महाजना सबवेत चांडाळी गेली तेथे त्वरित सेवे भिक्षुक असती बहुत तया सवे जात असे येणेपडी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनांसी भिक्षा मागे करुणावचने लोकजाती मार्गात शयन करी आखंदत कर ओढुनी मागत महाजन लोकांसी पूर्वीची पापी आपण पिडत असे तिची कारण भिक्षा घाला सुधा निवारण म्हणून मागे सकळी का नेणे कधीच वस्त्र प्रावरण धुळीत लोळे आपण सुधा क्रांत होतसे मरण धर्म करा सकळांसी म्हणे सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राविण पादेशीत अक्ष नाही सुधा क्रांत धर्म करा सकळी कहो पूर्वी जन्मशतांतरी नाही केले पुण्येरी ज्याची कारणे पीडित भारी धर्म करा सकळीक येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा दिसी येरी विवळे क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करायचे म्हणत पडली मार्गात ते धवा पूजेसी जाती सकळ जन त्याते मागे आकृत होण एक म्हणती हंसोन उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिल्व मंजरी घाली ती तियेच्या करी अघ्राणोनी पाहेरी भक्षण वस्तू नवे म्हणे कोपोनी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असती अंधारी अलभ्य पूजा घडली देखा कोणी न घालती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तकी इतके पुण्य घडले तिसी प्रयत्न न करिता परियेसी तुष्टला ईश्वर हर्षी भवार्णवाकडे केले येणे परी चांडाळीसी उपवास घडला अनायासी तेथून उठली दुसरे दिवशी भिक्षा मागावया कारणे पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चक्षुहीन मार्ग न दिसे जात असे मंद मंद सूर्यरश्मी करून तिसी दुःख होय असम सहसी पूर्वार्जित कर्मेसी म्हणती दूत गौतमाते ऐशी चांडाळी कष्टत आली वृक्ष छाये समीप त्याजू पाहे प्राण त्वरित म्हणून याद आलो धावनी पुण्य घडले सियाजी उपवास शिव तीर्थिकाजी बिल्वपत्रेश्वर पूजी घडले रात्री जागरण तया पुण्य करून पाप गेले शतजन्मीचे हे प्रतिपात्र शिव ईश्वराचे म्हणून पाठविले अम्मासी ऐसे म्हणती शिवदूत ये परीशी पुण्यामृत दिव्य देह पाहुनी त्वरित गेली एका शिवलोका ऐसे गोकर्णाचे स्थान गौतम सांगे विस्तारोन गायासी म्हणे निघून त्वरित जाई गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती य सौख्य परत्र उत्तम गती संशय न धरी गा चित्ती म्हणून निरोपी रायासी परिसोनी गौतमाचे वचन राजा म्हणे दृढ संतोष होण त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा जाहला तो ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण सिद्ध म्हणे ऐक कथन नामधारका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू श्रोते करुणी निर्धारू एक चित्ते परियेसा इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमो अध्याय समाप्त श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु।